मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील व्हीपीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळवाडी येथील माजी विद्यार्थी व भूमिपुत्र तसेच सेवानिवृत्त शिक्षक कैलासवासी तुकाराम तोताराम देसले यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुणे स्थित संगणक अभियंता सुपुत्र यज्ञेश देसले व कन्या संगणक अभियंता प्रणिता पाटील, जावई माननीय श्री राहुल पाटील, सॉफ्टवेअर अभियंता बँगलोर व कुटुंबियांतर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा व शैक्षणिक कामानिमित्ताने वेळोवेळी विद्यालयास भेट देणाऱ्या पालकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा व शुद्ध पाणी पिण्यास मिळावे. सर आज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृतीतून उद्याच्या भावी पिढीला निरोगी आरोग्य व समाजसेवेचा संदेश मिळावा या उदात्त हेतूने 1,50,000 रुपये किमतीचे जलशुद्धीकरण संच विद्यालयास दिनांक 8 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी प्रथम वर्षश्राद्धानिमित्त भेट दिला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय राजेंद्र पाटील, राहुल पाटील, डॉक्टर अनिल देसले, यज्ञेश देसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक देसले यांनी मनोगत व्यक्त करत कैलासवासी तुकाराम देसले यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक देसले हे होते. व्यासपीठावर प्राचार्य डी खरे, केंद्र प्रमुख मनोज पवार, उपप्राचार्य एस भामरे, पर्यवेक्षक एस भोईटे, सरपंच विनोद सोनवणे, उपसरपंच अनिल देसले, ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर देसले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष योगेश देसले, सामाजिक कार्यकर्ते श्याम देसले, राकेश अहिरे, प्रदीप देसले सर, दिलीप सोनवणे, नारायणदादा देसले, हेमंत चैत्राम देसले, सदू सरावत, पुंजाराम देसले, समाधान सोनवणे, संभाजी देसले, शंकर देसले, संदीप देसले, हेमंत वामनराव देसले, शरद देसले व सतीश देसले उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्राध्यापक जितेंद्र देसले यांनी केले. विद्यालयास जलशुद्धीकरण संच भेट दिल्याबद्दल प्राचार्य डी खरे यांनी कैलासवासी तुकाराम देसले यांचे कुटुंबीय व उपस्थितांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी परमेश्वर मरसाळे, कळवाडी. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित व्हीपीएच विद्यालय कळवाडी या ठिकाणी एक स्तुत्य कार्यक्रम राबवत असताना आपल्याला आदरणीय देसले सरांच्या स्मृती प्रित्यर्थ एक वॉटर फिल्टर देण्यात आलेला आहे. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना मी सांगू इच्छितो की हा जो प्रोजेक्ट आहे हा आम्ही एका बंद खोलीत ठेवणार आहोत आणि त्याचं जे वॉटर आहे थंड पाणी जे आहे त्याच्यासाठी आम्ही वेगळी लाईन टाकणार आहोत आणि त्याच्यामुळे त्या प्रोजेक्टपर्यंत कोणी पोहोचणार नाही आणि नुकसान होणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो. शिवाय एका कवीने म्हटलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एके दिवशी घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. या युक्तीप्रमाणे आपल्या विद्यालयाला जे काही भेटलं आहे त्याच्या निमित्तानं मी संबंधित देसले सर यांचे आभार मानतो, त्यांच्या परिवाराचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगावंसं वाटतं त्यांचे आभार मानताना या ठिकाणी माननीय राहुल राजेंद्र पाटील विक्रमकर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रणिता तुकाराम राजेंद्र पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. श्रीमती शोभाबाई तुकाराम देसले या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. चिरंजीव यज्ञेश तुकाराम देसले हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. श्री अशोक खंडू देसले सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. प्रदीप सर या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रदीप सर म्हटल्यानंतर सर्वांचे लाडके युवा नेते आणि त्याच्यानंतर भावी पंचायत समिती सदस्य असा त्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे गावातील सरपंच, त्याच्यानंतर समाधान सोनवणे, संभाजी देसले, पुंजाराम आबा, सुनील आबा, मधुकर आबा या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले, त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे इतर जे आप्तेष्ट नातेवाईक या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी आले, आमच्या शाळेला तुम्ही प्रोजेक्ट दिला, तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे
कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्व माझ्या विद्यालयातले आपल्या विद्यालयातले सर्व शिक्षक बंधू भगिनी, ज्युनियर कॉलेजचे युनिट, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि असे कार्यक्रम जे विद्यालयामध्ये घडत असतात आपणही लक्षात ठेवायचं असतं की आपणही मोठे होऊन काहीतरी विद्यालयासाठी, स्वतःसाठी, गावासाठी काही करू शकतो का? आपण नेमकं जे करणार आहोत त्याचं ध्येय गाठणार आहोत का? अशा निमित्ताने, ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रोत्साहन मिळत असतं आणि तुम्ही या ठिकाणी थांबलेत त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि आत्ताचा हा कार्यक्रम आज संपन्न झाला आणि संपला असं जाहीर करतोच. 2 मिनिटं सर सूचना. आज तुम्ही सगळेजण तुमच्या शालेय वेळेचा अमूल्य वेळ देऊन थांबलेला, कारण तुमच्या शाळेसाठी एक अमूल्य अशी भेट तुम्हाला आज मिळणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सरांची आप्तेष्ट मंडळी, गावातील त्यांचे देशले परिवारातील सगळी मंडळी, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं की शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा. अशी एक गोष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या सरांनी सांगितलं की सरांच्या मनामध्ये, आमच्या व्याह्यांच्या मनामध्ये नेहमी असायची की माझ्या शाळेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. पण फार कमी कालावधी, रिटायरमेंट नंतरचा त्यांचा लाभला. अवघे 26 महिने त्यांनी निवृत्तीवेतनाचा लाभ घेतला आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले. शेवटी असं म्हणतात, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. भरपूर प्रयत्न केलेत त्यांचे सगळे सोयऱ्यांनी, इष्टमित्रांनी, सरांनी, प्रदीप पवार पाटील, प्रदीप देसाई सरांनी, परंतु काही यश आलं नाही. तर मित्रांनो, पाणी हे फार जीवनामध्ये महत्वाचं आहे. सगळे आजार हे पाण्यापासून उद्भवतात आणि शुद्ध पाणी तुमच्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिता यावं असा एक महत्वाचा प्लॅन, महत्वाचं साहित्य, आरोचं फिल्टर यज्ञेशने या तुमच्या शाळेला दिलेलं आहे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, त्या फिल्टरचं पाणी नियमित सेवन करावं असे मी तुम्हाला आवाहन करतो आणि आपलं कामकाज सतत नियमित चांगल्या प्रकारे करत राहायचं आहे. सरांची तळमळ या शाळेच्या देशले परिवारामध्ये, त्यांच्याविषयी मागे तुम्ही बरेच सगळे तुमचे आई वडील सांगतील की सर खूप हुशार होते, केंद्रात त्यांचा प्रथम क्रमांक होता, गरिबीतून त्यांच्या भावंडांनी त्यांना मदत करून त्यांचं पूर्ण आयुष्य बदललं आणि ते माध्यमिक शिक्षक म्हणून धुळे जिल्ह्यात काळखेडा येथे लागले. तिथे ते गणिताचे विषय शिक्षक होते. सुंदर असं त्यांचं अध्यापन होतं. अजूनही त्या गावात जर तुम्ही गेलेत तर त्याच्या विद्यार्थी सगळं त्यांचं नाव काढतात, आदराने त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करतात. तर आज त्यांना जाऊन आज 1 वर्ष झालं होईल, म्हणजे 2 सप्टेंबरला, पण तिथीनुसार ते श्राद्धचा कार्यक्रम 11 महिन्याच्या आत करावा लागतो. तो कार्यक्रम त्यांनी आज ठेवलेला आहे. एनएस त्या ठिकाणी पूजेला बसल्या आहेत, त्या ताई तिथं आहेत. आम्ही पाहुणे म्हणून आलो होतो, पण आम्हाला तो कार्यक्रम पाहण्याचा योग आला. तर तुम्ही सगळ्यांनी एक जिद्द बाळगा आणि चांगल्या प्रकारे आपण सुद्धा काहीतरी आपल्या गावाचा नावलौकिक कसा वाढेल अशी एक भूमिका ठेवून अभ्यासाला यजमान असलेले आमचे आप्तेष्ट प्राचार्य, उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक, शिक्षक बंधू भगिनींनो आणि गावातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते, तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवणारे माझे विद्यार्थी मित्रांनो, मी या टी देशले सरांविषयी एकच सांगतो की त्यांचं अतिशय गरीब घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. परंतु आज आपण गरीब घरामध्ये जन्माला येणे हा गुन्हा नाही, परंतु त्याच गरीब घरात मरणे हा सगळ्यात मोठा आपला गुन्हा असतो. म्हणून आपल्या घरची परिस्थिती सुधारवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये. म्हणून कोणीही असं म्हणून घ्यायचं नाही की मी गरीब घरात जन्माला आलेलो आहे, परंतु गरीब घराण्याची परिस्थिती बदलणं हे तुमचं काम आहे. ते काम आज आमचे चुलत भाऊ, तसेच आम्ही क्लासमेट होतो दोघंही. आम्ही 1984ला या शाळेतून दोघं सर आम्ही पास आऊट झालेलो आहे. पण तुम्हाला त्यांच्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो
ते नेहमी म्हशी चारायला जायचे सुट्टीच्या दिवशी. पण आज आपण पाहतो जेव्हा गुरंढोरं चारायला जातो आपण मोकळ्या हाताने जातो उड्या मारत. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही त्या सरांना नुसतं गुरांमागे जाताना पाहिलेलं नाही. नेहमी त्यांच्या हातामध्ये पुस्तक राहायचे. आणि नेमकं काय व्हायचं, एक शेत त्यांचं नाव आमचं जवळ होतं. माझे वडील बी तिथं राहायचे शेतात आणि ते पाहायचे नेमकं, हे सर तू तर एकाच वर्गात आहे रे, मग तुझ्या हातात पुस्तक का नाही. आणि ते सर पुस्तक वाचतायत, ढोरही चारतायत. तर 2-4 वेळेस मी त्या सरांच्या त्या अभ्यासामुळे मी स्वतः मार खाल्लेला आहे वडिलांचा. असो, म्हणून लक्षात ठेवायचं, आजकाल आपल्याला तुमच्या शाळेसाठी सरांनी अतिशय मौल्यवान वस्तू दिलेली आहे आणि त्या वस्तूचा वापर तुम्ही चांगला करा. सरांनी सांगितलं की ही वस्तू माझी आहे असं समजायचं, ही शाळेची नाही, ही वस्तू माझी आहे या दृष्टिकोनातून जर तुम्ही वागले तर आपली जी काही वस्तू आहे ती दीर्घकाळ टिकेल आणि तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहतोय सर्वात जास्त आजार जे उद्भवतात ते आपल्याला पाण्यातून उद्भवतात. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाची वस्तू तुम्हाला सरांच्या या वर्ष श्राद्धानिमित्त मिळालेली आहे, तर तिचा योग्य तुम्ही उपयोग करावा. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो.